नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपला सकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मित्रांनो, जो की पेपर 1 हा पूर्ण झालेला आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो की पेपर 1 मधलं संपूर्ण काही प्रश्नांचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत व त्यासोबतच याची अचूक उत्तरे देण्याचा मित्रांनो आपण परिपूर्ण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, जे काही आजच्या सत्रामध्ये तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारण्यात आलेले आहेत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण काही PYQ पेपर व त्यासोबतच सर्वांचे आपण स्पष्टीकरण अतिशय सोप्या भाषेमध्ये देत असतो. तर मित्रांनो जो की हा आपल्याकडे संच क्रमांक C आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. तरी सर्व आपल्या संचमध्ये थोडक्यामध्ये काही प्रश्न खालीवर असतात. सर्व पण मित्रांनो सर्व समान स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळणारे असतील. आपण सुरू करू आपल्या आजच्या सेशनला आणि यामध्ये पाहू आपण प्रश्न क्रमांक 1 पासून ते मित्रांनो प्रश्न क्रमांक 50 पर्यंतचे प्रथमतः सर्व काही प्रश्न. यामधील आपला प्रश्न क्रमांक 1 असा होता. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. तर काय नाकारण्यासाठी जो आहे ठराव पारित केलेला होता? तर याचं जे उत्तर होणार होतं मित्रांनो, जे की पर्याय नंबर 1 क्रिप्स प्रस्ताव. तर क्रिप्स प्रस्ताव कशामुळे? कारण का क्रिप्स मिशन मार्च 1942 मध्ये भारतात आलेलं होतं. कधी? तर मार्च 1942 मध्ये. आणि या प्रस्तावामध्ये डोमिनियन स्टेटस आणि युद्धानंतर संविधान सभेची निर्मिती करण्याची तरतुदी होती. मात्र काँग्रेसला तातडीने पूर्ण स्वातंत्र्य आणि जबाबदार सरकार हवे असल्याने 11 एप्रिल 1942 रोजी क्रिप्स प्रस्ताव जो की फेटाळण्यात आलेला होता. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये क्रिप्स प्रस्ताव जो आहे नाकारण्यासाठी ठराव जो आहे तो पारित केला गेला. कोणाद्वारे? तर काँग्रेस वर्किंग कमिटीने. एक हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील दुसरा कसा होता पहा, की मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल्स ऍक्ट 1909च्या द्वारे डॅश केल्या. तर या ठिकाणी काय केल्या? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 1 जे की मॉर्लो मिंटो सुधारणा थोडक्यामध्ये केल्या. तर सांगायचं झाल्यास तुम्हाला इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 याच कायद्याला जे आहे मॉर्लो मिंटो सुधारणा म्हणतात. कारण का या सुधारणाद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सुरू करण्यात आलं, ज्यामुळे राष्ट्रीय चळवळीत फूट पाडणे आणि मुस्लिमांचा पाठिंबा मिळवणे हा ब्रिटिशांचा थोडक्यामध्ये उद्देश होता. म्हणून पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3 कसा होता? सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक डॅश येथील होते. तर हे कुठले होते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की विदर्भ. तर वामनराव माधवराव कोल्हटकर हे विदर्भातील नागपूर एक प्रसिद्ध समाजसुधारक, लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी सामाजिक सुधारणा होणाऱ्या विरोधावर जे भाष्य केलेलं आहे. पर्याय नंबर 1 जे की विदर्भ, नागपूर या ठिकाणचे हे होते. पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते थोडक्यामध्ये उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, काय म्हणतो, की मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा. तर यांच्या ज्या अचूक जोड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, जे की शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप. तर यामध्ये जे की मुघलकालीन न्यायव्यवस्थेमध्ये कोणती शिक्षा दिली जात होती? तर यामध्ये पहिलं जे आहे जे की हदद. तर हदद म्हणजे काय? तर हददमध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा थोडक्यामध्ये दिली जाते? तर या प्रकारचा हा प्रश्न आहे या ठिकाणी. तर हदद म्हणजेच काय? तर थोडक्यामध्ये हदद म्हणजेच की मृत्युदंड किंवा हातपाय तोडणे असा त्यावेळेचा जो की त्या शिक्षेचा स्वरूप होता. म्हणून याचं जे उत्तर होईल जे की पर्याय नंबर 4 होणार असेल. त्यानंतर दुसरं आहे ताजीर. तर ताजीर म्हणजेच काय? ताजीरचा अर्थ काय होतो? तर ताजीरचा जो अर्थ होतो, जो की ताजीरचा अर्थ होतो ताकीद व समज किंवा हद्दपार असा जो आहे त्याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. तर किसास म्हणजे काय? तर किसास म्हणजे जशास तसे जे गुन्हा केला आहे त्या प्रकारची त्याला शिक्षा जी की दिली जात होती. आणि तशहीर म्हणजे काय? तर तशहीर म्हणजे थोडक्यात मानहानी किंवा धिंड काढणे असं जे आहे ते शिक्षेचं स्वरूप होतं. तशहीर म्हणजे मान आणि धिंड काढणे हे थोडक्यामध्ये शिक्षेचं स्वरूप होतं, जे की मुघलकालीन न्यायव्यवस्थेमध्ये दिले जात होते. तर आता हे पर्याय नंबर जे की आपल्याला 3 मध्ये ह्या संपूर्ण जोड्या पाहायला मिळतात. म्हणून याचं उत्तर काय होणार असेल? जे की पर्याय नंबर 3 हे याचं येणार असेल.
त्यानंतरचा पुढील आपला 5वा प्रश्न काय होता की बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं, तर यापैकी कोणतं पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की इंडिया फॉर इंडियन्स हे जे पुस्तक जे आहे जे की प्रसिद्ध करण्यात आलं. तर काय चित्तरंजन दास यांच्या 1917 मध्ये जे की प्रकाशित झालेला आहे किती तर 4 महत्वाच्या भाषणांचा संग्रह हा तर एकत्र करून इंडिया फॉर इंडियन्स या नावाने जे आहे थोडक्यात प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हणतो पहा 6वा प्रश्न पुढचा आहे. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3. त्यांचं नाव होतं एस एम श्री नॉगेश. तर लेफ्टनंट जनरल एस एम श्री नॉगेश हे ऑपरेशन पोलो जे की हैदराबाद संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण मध्ये भारतीय सैन्याच्या नेतृत्वापैकी एक होते. ते डेक्कन कमांडचे थोडक्यामध्ये प्रमुख होते. त्यामुळे ऑप्शन नंबर याचं 3 जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला जो की पुढचा प्रश्न काय म्हणतो जे की 7वा प्रश्न. मुघल बादशाह अकबरने इसवी सन 1584 मध्ये खान ए खानन ही पदवी कोणाला दिली होती, तर यापैकी तर हा प्रश्न थोडक्यामध्ये एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे पहा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की अब्दुल रहीम यांना. तर अब्दुल रहीम खान ए खान हे अकबराच्या नवरत्नापैकी एक होते आणि ते महान कवी देखील होते. 1584 मध्ये गुजरातच्या सुलतान मुझफ्फर शाह तिसरा यांच्यावरील विजयानंतर अकबरने जे आहे त्यांना खान ए खान ही पदवी थोडक्यामध्ये दिलेली होती. म्हणून याचं उत्तर जे होईल जे की पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की इसवी सन 8वा प्रश्न की इसवी सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून जे आहे ते कोणी केलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 ग वा जोशी. तर गणेश वासुदेव जोशी ज्याला आपण सार्वजनिक काका या नावाने देखील ओळखतो, तर यांनी जे आहे 1877च्या दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद असे केले. या दरबारात भारतीय राजे महाराजे जमले होते पण त्यांनी कोणतेही वास्तविक राजकीय अधिकार त्या ठिकाणी नव्हते. पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला. दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वातंत्र्य खाते कोणी स्थापन केले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की मोहम्मद बिन तुगलक यांनी जे आहे ते केलं. तर दिवान ए अमीर ए कोही हे मोहम्मद बिन तुगलकने कृषी सुधारणा आणि विकास कामासाठी स्थापन केलेले कृषी विभाग थोडक्यात होतं. पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा. जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश यांनी लिहिलं, तर कोणी लिहिलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की तुकाराम तात्या पडवळ यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे. तर तुकाराम तात्या पडवळ यांनी जातीभेद हे विकसर हा थोडक्यामध्ये ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी जे आहे जातीभेदाच्या समस्यावर टीका केलेली आहे आणि हा ग्रंथ कोणी प्रकाशित केला, तर ते आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे आहे थोडक्यामध्ये प्रकाशित केलेला आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 11वा असा आहे. पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या 2 देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते, तर खूप प्रश्न इंटरेस्टिंग आहे पहा. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सांगायचं झाल्यास पर्याय नंबर जे की 4 या ठिकाणी फक्त या ठिकाणी हे याचं उत्तर होणार. म्हणजेच काय, तर पंडित नेहरू व चाऊ एन लाय हे जे आहे त्या ठिकाणी त्यावेळेस होते. तर पंचशील तत्व म्हणजे काय, जी शांततापूर्ण सहजीवनाचा 5 तत्वे त्यावेळेस हे करण्यात आली, जे की 29 एप्रिल कधी, तर 29 एप्रिलला जे आहे 1954ला 29 एप्रिल 1954 रोजी भारत आणि चीन यांच्यामध्ये करार जे की करारबद्ध झाला. त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आणि चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय हे होते, जे की पर्याय नंबर म्हणून या ठिकाणी याचं पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल, जे की फक्त हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा आपला पुढील 12वा प्रश्न. विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिलं, तर कोणी लिहिलेलं आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की विष्णू शास्त्री पंडित यांनी लिहिलेलं आहे. तर विष्णू शास्त्री पंडित यांनी विधवा वपन अनाचार हे पुस्तक लिहून विधवांच्या
केशवपणाचा म्हणजे की जी केस काढण्याची प्रथा होती ती अनिष्ट प्रथेवर सडेतोड टीका केली आणि समाज सुधारणेसाठी लढा जो थोडक्यामध्ये दिलेला आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 13वा. पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा. तर राजे आणि राजघराणी यांच्या जोड्या आपल्याला त्या ठिकाणी लावायच्या आहेत. तर याचं जे पर्याय आहे ते आपण पाहू घेऊ, ज्यामध्ये जे की हे अपराजित. तर या ठिकाणी जे काही कोण्या राजघराण्याच्या संदर्भात होतं तर अपराजित. तर हे जे आहे थोडक्यामध्ये सांगायचं झाल्यास अपराजित हे जे की जे घराणं होतं त्या घराण्याच्या संदर्भात जे की पल्लव या घराणा संदर्भात होतं. त्यानंतर आदित्य पहिला. तर या ठिकाणी आदित्य पहिला राजे आणि राजघराणं. तर याचं जे उत्तर होतं जे की ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की चोळ या घराण्याशी संदर्भात होतं. तर विजयालय जे की चोळ राजघराण्याचा संस्थापक हे होते. त्यानंतर भोज पहिला तर हे गुर्जर या घराण्याच्या संदर्भात होते. तर याचं पर्याय नंबर जे की आपल्याला कयामध्ये जे की 2 मध्ये याचं जे आहे जे की या प्रकारच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. तर पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो. पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 14वा जो की काय म्हणतो पहा. तर प्रश्न खूप सारे इंटरेस्टिंग आहेत या ठिकाणी. आपल्याला फक्त प्रश्नांचं उत्तरे जे आहे अचूक पद्धतीनं माहिती असली असती तर तुम्हाला ती जी की अचूक पद्धतीने निवडता देखील त्या ठिकाणी आली असती मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला 14वा असा आहे. काय म्हणतो पहा पुढील 14वा प्रश्न. खालीलपैकी कृष्णदेवरायाच्या यांच्याशी संबंधित योग्य विधान कोणतं आहे. तर अविधान आहे विजयनगरच्या साम्राज्याच्या सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. ब आहे आंध्रा भोज अभिनव भोज असे या राजास संबोधले जात असे. क आहे पेदना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. आणि ड आहे कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. तर याचं जे काय पर्याय आहे ते आपल्या या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की अ ब आणि क. तर विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला जे की बरोबर आहे. त्यानंतर आंध्रा भोज व अभिनव भोज असे या राजास संबोधले जात होते हे देखील बरोबर आहे. आणि पेदना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता हे देखील बरोबर आहे. तर हे तिन्ही बरोबर आहेत परंतु पर्याय नंबर ड हे जे की चुकीचं आहे. तर कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता हे चुकीचं आहे. तर बरोबर काय तर कृष्णदेवराय हा तुलू कोणता तर तुलू या राजघराण्यातील होता. त्यामुळे या ठिकाणी हे एक या ठिकाणी चूक आहे. पर्याय नंबर त्यामुळे 3 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 15वा काय म्हणतो पहा. की डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुसलमानच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. तर कशाचा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की सत्यशोधक या समाजाचा सदस्य होण्यासाठी. तर जात पात आणि अस्पृश्यता संपवण्यासाठी सत्यशोधक समाजाने अशा प्रकारच्या प्रतितात्मक जे काही कृतीचा अवलंब केलेला होता जेणेकरून समाजातील भेदभावांच्या रूढी तोडता येतील या उद्देशाने. म्हणून पर्याय नंबर याचं काय जे की 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 16वा प्रश्न जे की 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी जे की सर्वाधिक आहे. तर कोण्या. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 लक्षद्वीप. तर 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमाती ज्याला आपण शेड्यूल ट्राईब असं म्हणतो तर लोकसंख्येची टक्केवारी जे की सुमारे 94.8 एवढी जी आहे जे की सर्वाधिक आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 17वा प्रश्न आहे. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी म्हणजे की डॅश इतका होता. तर किती होता जे की राजस्थान या राज्याचा सर्वाधिक कमी या ठिकाणी म्हटलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 66.11% एवढा जो आहे थोडक्यामध्ये होता. तर 2011च्या जनगणनेनुसार. तर या व्यतिरिक्त तुम्हाला असं विचारलं की भारतातील सर्वात कमी साक्षरता दर जे आहे थोडक्यात बिहार राज्याचा जो की 61.8 जो की थोडक्यामध्ये हा 61.8% होता. परंतु पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेलं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. आपला राजस्थानचा विचारलेला आहे त्यामुळे राजस्थानचा 61.11%. जर तुम्हाला बिहारचं विचारलं असतं या ठिकाणी तर बिहारचं 61.8% असं जे थोडक्यामध्ये होणार असेल ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 18वा असा आहे.
खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? तर यापैकी तर कोणतं विधान? तर एक आहे भारताच्या मुख्य भूमिकेचे उत्तरेकडील टोक जे की लडाख त्यामधील दबदार आहे. 2. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. 3 आहे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबुथू आहे. आणि 4था आहे भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक जे की गुजरातमधील गुहार मोता आहे. तर यापैकी जे याचं चुकीचं आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3, जे की भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील केबुतू आहे. तर हे विधान चुकीचे आहे, कारण भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक केबुतू हे अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे, जे की आसाममध्ये नाही. तर केबुतू हे बरोबर आहे, हे पण कुठं आहे? हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, जे की या ठिकाणी आसाम दिलेलं असल्यामुळे या ठिकाणी हे चुकीचं होणार असेल. हे चुकीचं विधान आहे. पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 19वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक आहेत? तर अचूक विधाने या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं विधाने कशी आहेत? की विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30° अक्षरवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. ब आहे उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. क आहे उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. तर ड आहे उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने जे की वाहतात. तर याचं जे अचूक उत्तर काय होणार होतं? जे की याचं जे आहे पर्याय नंबर जे की 3, म्हणजेच काय, तर फक्त ड ह्याचं अचूक उत्तर होणार होतं. तर स्पष्टीकरण जर तुम्हाला यामध्ये सांगायचं झाल्यास, जे की उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहत नसून ते कसे वाहतात? तर ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की ड, म्हणजेच की पर्याय नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून फक्त ड हे होणार असेल. तर इतर विधाने जे की जसंच तसे अतिशय बरोबर आहेत. त्यानंतरचा पुढील आपला 20वा प्रश्न काय म्हणतो पहा पुढचा, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? तर सिंधू नदीच्या उपनद्याचा जो काही क्रमवार आहे या ठिकाणी तो आपल्या या ठिकाणी चूज करायचा किंवा निवडायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे जे की पर्याय नंबर 2, म्हणजेच कोणकोणत्या आहेत? जे की क आणि ड बरोबर आहेत. क मध्ये कोणकोणत्या नद्या आहेत? सतलज, बियास, रावी, चिनाब. आणि ड मध्ये आहे जे की काबूल, कुरक्रम, स्वात आणि झेलम या थोडक्यामध्ये आहेत. क आणि ड, ज्यामुळे पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल, जे की सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. त्यात कोसी, त्यानंतर गंडक, त्यानंतर घोगरा, सोना या गंगा नदीच्या उपनद्या आहेत, जे की पर्याय नंबर अ आणि ब चे जे आहेत हे कयाच्या आहेत? तर या थोडक्यामध्ये गंगा नदीच्या आहेत. आणि बाकी जे आहेत ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हे या ठिकाणी हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, जो की 21वा प्रश्न काय म्हणतो, की भारतीय घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश जे की यादी 1 व त्याचे लिंग गुणोत्तर यादी 2 यांच्या जोड्या लावा. तर या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता जनगणना 2011 नुसारच्या या संपूर्ण काही जोड्या आहेत. तर घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि लिंग गुणोत्तर, तर केरळचं 2011 जनगणनेनुसार जे की सर्वाधिक होतं, म्हणजेच किती होतं? तर ते होतं जे की 1084 एवढं होतं. त्यानंतर तर तमिळनाडूचं किती होतं? तमिळनाडूचं जे की 996 एवढं होतं, म्हणून केरळचं जे की 1 येणार असेल. पेडुचेरीचं थोडक्यामध्ये जे की 1037 लिंग गुणोत्तर होतं. त्यानंतर आंध्र प्रदेश हे 993 होतं. तर यावरून जे याचं पर्याय नंबर जे की 4 हे याचं उत्तर होणार असेल. पर्याय नंबर 4 ह्याचं जे आहे अचूक जोड्याचा पर्याय या ठिकाणी तुम्ही निवडलेला असाल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 22वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळांची निर्मिती होते? तर कोणत्या कारणानं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने जे आहे थोडक्यामध्ये वाढते. तर चक्रीवादळे किंवा वादळे निर्माण होण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 27° पेक्षा जास्त असावे लागते. तापमान वाढल्यामुळे हवा गरम होऊन वर जाते आणि जमिनीच्या पृष्ठभागावर कमी दाब क्षेत्र, लो प्रेशर जे काय एरिया तयार होतो, जे वादळाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न काय म्हणतो, 23वा,
कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? तर कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की सह्याद्री. तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून ते सह्याद्री पर्वतरांगेत म्हणजे की पश्चिम घाटामध्ये स्थित आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाहू आपण मित्रांनो, पाहू आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 24. या ठिकाणी देखील आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. जोड्या कशा कशाच्या आहेत तर महासागर आणि गर्ता यांच्या ज्या आहेत जोड्या या ठिकाणी जुळवायचे आहेत. तर बरेच विद्यार्थी सांगत होते की यांना जोड्या जुळव्यामध्ये जे आहे खूप साऱ्या कठीणाई आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर या ठिकाणी महासागर आणि गर्ता यांच्या जोड्या आपण जुळवायला सुरुवात जर केली, ज्यामध्ये प्रथमतः जे की प्रशांत महासागर, तर प्रशांत महासागर यामध्ये जोडक्यात कोणता गर्ता जे की येणार असेल तर तो आहे मरियान गर्ता, हा याची जोडी असणारी असेल. आणि अटलांटिक महासागर, तर अटलांटिक महासागराची जी जोडी असेल जे की अटलांटिक महासागराची जोडी जे की प्लुटो रिको गर्ता या संदर्भाची असणारी आहे. आणि जी हिंदी महासागर आहे तर हिंदी महासागराची जे की जावा किंवा या जावाला सुदा सुदा गर्ता असं देखील आहे, तर पर्याय नंबर 1 ला येणारे असेल. आणि आर्कटिक महासागराची जी की उर्वरित जी जोडी आहे जी की युरेशियन गर्ता याच्याशी येणारी असेल. तर अशा प्रकारे अचूक प्रकारच्या या जोड्या होत्या. तर याचं पर्याय नंबर 2 मध्ये जे की याचं उत्तर जे आहे ते होणार होतं, पर्याय नंबर 2. जर मित्रांनो तुम्हाला या उत्तरांसंदर्भात किंवा प्रश्नासंदर्भात काही तुम्हाला आक्षेप असेल तर खाली तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे देखील कमेंटद्वारे मला तुम्ही विचारू शकता, त्यावर मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. त्यानंतर 25वा प्रश्न, कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते? तर कर्कवृत्त, तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1 होतं गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यामधून थोडक्यामध्ये जाते. तर कर्कवृत्त सांगायचं झाल्यास भारतातील 8 राज्यामधून जाते, ज्यामध्ये पहिलं आहे गुजरात आहे, दुसरं राजस्थान आहे, तिसरं आहे मध्य प्रदेश, चौथं आहे छत्तीसगड, पुन्हा मग 5वं झारखंड, 6वं वेस्ट बंगाल, 7वं त्रिपुरा आणि 8वं जे आहे थोडक्यामध्ये मिझोरम. तर या एवढ्या 8 राज्यामधून जे थोडक्यामध्ये जे की कर्कवृत्त हे जाते. तर त्यापैकी आपल्याला या ठिकाणी कोणकोणतं दिलेलं आहे तर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोरम हे फक्त 4 राज्य दिलेले आहेत. म्हणून पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तुम्ही तेच त्या ठिकाणी निवडलेला असाल मित्रांनो. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न, जोड्या जुळवा. जोड्या जुळवायच्या आहेत कशा कशाची, परंतु जीवावरण, राखीव क्षेत्र आणि त्यांचा स्थापना वर्ष याची आपल्याला जोड्या या ठिकाणी जुळवायचे आहेत. तर या ठिकाणी निलगिरी, तर निलगिरीचा जो स्थापना वर्ष कशाचा आहे तर स्थापना वर्ष कोणता आहे तर तो आहे 1986 चा. त्यानंतर सुंदरबन, सुंदरबनचा काय आहे तर 1989 आहे. कच्छचा कोणता आहे तर कच्छचा हा 2008 आहे. आणि पन्नाचा 2011 सालचा आहे, जे की पर्याय नंबर या जोड्या आपल्या कायामध्ये पाहायला मिळतात, जे की पर्याय नंबर आपल्याला 3 मध्ये या पाहायला मिळतात. तर तेच तुम्ही त्या ठिकाणी निवडलेले असाल मित्रांनो. त्यानंतरचा आपला त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 27 असा आहे मित्रांनो, जो की जोड्या जुळवा या संदर्भात आहे. तर जोड्या कशा कशाच्या आपल्याला नद्या आणि त्यांचं संगमस्थान यांच्या या ठिकाणी जोड्या थोडक्यामध्ये जुळवायच्या आहेत. तर या ठिकाणी पाहिलं तर नद्यांचा संगमस्थळ आणि नद्या, तर यामधली जी आपली पहिली नदी आहे थोडक्यात जे की प्रकाशे नदी, तर याची जी जोडी जुळते ती थोडक्यामध्ये तापी आणि गोमती यांच्या ह्या 2 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. त्यानंतर दुसरं आहे जे की मुडावत, तर मुडावत ह्याचा जे की या संगमस्थळ आहे. आणि नद्या कोणकोणत्या या ठिकाणी संगम पावतात तर जे की तापी आणि पांझरा. तर त्यानंतर माहुली, तर माहुलीचा जो आहे संगमस्थळ थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की कृष्णा आणि वेण्या या नद्यांचा हा संगमस्थळ आहे. तर तुळापूर हा जो आहे थोडक्यामध्ये जे की भीमा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगमस्थळ आहे. म्हणून याचं पर्याय नंबर काय उत्तर होणार असेल जे की 2 हे याचं उत्तर होणार असेल. तर या प्रकारे त्याच्या जोड्या होत्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 28वा प्रश्न आपला असा आहे, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात. तर कोणते मोसमी वारे वाहतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की नैऋत्य. भारतात आणि महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. पर्याय नंबर 3 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 29वा प्रश्न असा आहे, खालील विधानांचा विचार करा. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. तर ब
जे की तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या उष्णतेचं वहनाने तापवले जाते. तर आता सांगा की हे दोन्ही विधाने बरोबर आहेत की दुसरे विधान पहिल्या विधानांचे योग्य स्पष्टीकरण आहे. 2 आहे दोन्ही विधाने चुकीचे आहेत. 3 आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे स्पष्टीकरण नाही. आणि 4 आहे पहिले विधान बरोबर आहे परंतु दुसरे विधान चुकीचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 हे होणार आहे. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान जे आहे थोडक्यामध्ये पहिल्या विधानाचे या ठिकाणी स्पष्टीकरण आहे जे की आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर चला 30वा प्रश्न आपला. खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्माण जलजन्य खडक आहे? तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की जिप्सम. तर जिप्सम हा बाष्पीभवन प्रक्रियेतून तयार होतो. म्हणून पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 31वा प्रश्न. धोकादायक कचरा कंसात व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक हा जो नियम आहे 2008 नुसारचा, तर डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्या भागातून धोकादायक कचऱ्याचं वाहतुकीची परवानगी देणार नोडल जे की मंत्रालय असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3 परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 32वा प्रश्न. भारताच्या जे की यादी 1 मध्ये दिलेल्या प्रदूषकाची यादी 2 मध्ये दिलेल्या त्यांच्या परिमाणाची जे की जोड्या लावायच्या आहेत. जे की प्रदूषके आणि प्रदूषकाचे परिणाम हे याच्या जोड्या आपल्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत. तर यामध्ये पाहिलं आपण पहिलं आहे जे की पाण्यातील फॉस्फेट खते, तर त्याचा परिणाम कशावर होतो? जे की परिणाम जे की अनतिरिक्त आणि सुपोषण हे प्रदूषकाचे परिणाम आहे. त्यानंतर हवेतील प्रथिने, तर हवेतील जे मिथेन आहे थोडक्यामध्ये हवेतील मिथेन, तर हवेतील मिथेनचा जो आहे थोडक्यामध्ये जागतिक तापमान वाढ याची होतो. म्हणून याचं पर्याय नंबर काय होणार असेल? जे की 3 हे होईल. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके ह्याचा पर्याय कयाची होईल? तर पाण्यातील जे अपमार्जके आहेत तर ते कयाचा होईल थोडक्यामध्ये जे की जी पातळी आहे जी की वाढण्याची पाण्याची ज्याला आपण पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी त्यामुळे वाढते. आणि जे हवेतील नायट्रोजन ऑक्साइड्स आहे ऑक्साइड्स, तर याचं जे उत्तर आहे जे की आम्ल पर्जन्य हे याचं परिणाम आहे. तर या प्रकारे याच्या जोड्या होणाऱ्या असतील. तर या प्रकारच्या जोड्या आपल्याला काय यामध्ये पाहायला मिळतात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 मध्ये पाहायला मिळतात. म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 33वा आहे. भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्याचा अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही? तर केलेला नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 जे की बेंगल फ्लोरिकन हा जो आहे तर बेंगल फ्लोरिकन हा पक्षी आहे जो की यापैकी गटात नाही. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 34वा पुढील प्रश्न. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेतील कोणता धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की HIPPO हा जो आहे थोडक्यामध्ये धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत जे संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे. पर्याय नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 35वा प्रश्न. खालीलपैकी कोणते एक पुनर्विकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 जे की भूऔष्णिक ऊर्जा हे जे आहे थोडक्यामध्ये जे की अपारंपरिक आणि अक्षय ऊर्जा आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर जे की 4 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 36वा प्रश्न. जमीन धोरणाची मर्यादा म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैज्ञानिक परिपूर्ण मर्यादा होय. तर जमीन धारणेची मर्यादा लादण्याचा खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत? अ आहे भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा, ब आहे एकत्रित जमीन मालकी मर्यादा, क आहे विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणि ड आहे रूपांतरावर मर्यादा. तर याचं उत्तर काय होईल? तर याचं उत्तर होणार असेल जे की भविष्यातील अधिग्रहण आणि विद्यमान धारण या दोन्हीवर कमाल मर्यादा. तर याचं उत्तर काय होणार असेल? जे की पर्याय नंबर याचे आपल्याला पाहायला मिळतील जे की अ आणि थोडक्यामध्ये जे की क म्हणजे अ आणि क कयामध्ये आहेत या ठिकाणी? तर पर्याय नंबर या ठिकाणी 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल.
त्यानंतर आपला 37वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. तर या ठिकाणी विधाने आपल्याला आहेत. अ विधान आहे, लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. तर ब आहे, वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. तर याचं जे उत्तर काय असणार असेल, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4. अ आणि ब दोन्ही या ठिकाणी हे चूक आहेत. त्यामुळे पर्याय नंबर याचं 4 हे याचं उत्तर होणार असेल. कारण का यामध्ये जो निर्देशांक हा जो की घटक दिले आहेत आणि बी मध्ये तांत्रिकदृष्ट्या अस्पष्ट आहे, म्हणून या ठिकाणी याचं पर्याय नंबर 4 उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 38वा, 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता? अ आहे, राहणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे. ब आहे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे किंवा दारिद्र्य निर्मूलन. तर यापैकी कोणतं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. आता राहणीमान सुधारणे आणि दारिद्र्य निर्मूलन हे दोन्ही याचे थोडक्यामध्ये मुख्य हेतू होते, म्हणून पर्याय नंबर 3 याचं होणारं उत्तर असेल. त्यानंतरचा 39वा प्रश्न, अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने ओळखा. तर याचं योग्य विधान सांगायचं आहे. अ आहे, हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतं. आणि ब आहे, लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ आणि प्रति किलो ₹1 प्रमाणे भरड धान्य व प्रति किलो ₹2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहेत. तर याचं उत्तर काय असेल योग्य? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की फक्त अ हे जे आहे बरोबर आहे आणि ब जे आहे या ठिकाणी जे की योग्य नाही, म्हणून याचं पर्याय नंबर 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 40वा प्रश्न, शाश्वत विकास ही संकल्पना डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली. तर कशामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की 1980 मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणामध्ये प्रचलित झाली. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशकांत भारतात कोणत्या स्थानावर होता? जे की भारत जो आहे कोणत्या स्थानकावर होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सांगायचं झाल्यास या ठिकाणी प्रश्न क्रमांक 41. तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 117व्या ठिकाणी हा थोडक्यामध्ये होता. 2020 मध्ये 117व्या स्थानावर हा भारत देश आपला होता. त्यानंतरचा 42वा प्रश्न, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कोणी केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2. प्रोफेसर जे की किंडलबर्गर यांनी केलेलं आहे, ज्यांचं पूर्ण नाव आहे चार्ल्स पी किंडलबेर्गर असं जे आहे यांचं थोडक्यामध्ये पूर्ण नाव आहे आणि यांचं जे आहे ते हे विधान आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला 43वा, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. अविधान आहे, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. ब आहे, जागतिकीकरणानंतर विशेष 2005 पासून भारताला गाठलेले उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 जे की विधान ब हे बरोबर आहे. तर या ठिकाणचं हे विधान नाही, तर हे विधान जे आहे या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 44वा प्रश्न, विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 ते 1960च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही, हे विधान कोणाचे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 1. रॉबर्ट मॅकनामरा यांचं जे आहे ते आहे. तर हे जे आहेत रॉबर्ट मॅकनामारा, तर मॅकनामारा हे थोडक्यामध्ये वर्ल्ड बँकचे तत्कालीन अध्यक्ष आहेत. हे देखील या ठिकाणी ठेवून घ्या लक्षामध्ये. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर होणार होतं. त्यानंतरचा प्रश्न 45वा आपला, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4. राष्ट्रीय आरोग्य अभियान याचा जर थोडक्यामध्ये समाविष्ट नव्हता. तर NAPCC मध्ये 8 अभियाने आहेत जे की यापैकी NHM हे यापैकी नाही, म्हणून पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 46वा प्रश्न पुढील काय म्हणतो की भारत स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात आलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे जी की आहे आणि आहेत? अ आहे, अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून. ब आहे, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. आणि क आहे, विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. तर यापैकी आहे कोणतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3.
केवळ विधान अ हे बरोबर आहे, जे की पर्याय नंबर या ठिकाणचं अ हे जे आहे ते बरोबर आहे. म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर त्यानंतर आपला 47वा प्रश्न असा आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम डॅश आहे. तर विधाने पहा. अ आहे पूरक पोषण आहार कार्यक्रम, ब आहे आरोग्य तपासणी, क आहे कामगार प्रशिक्षण आणि ड आहे स्त्री पुरुष असमानता. तर यापैकी जे की ICDS मार्फत राबवण्यात येणारी ही वरील तिन्ही आहेत म्हणून पर्याय नंबर याचं 4 हे अचूक उत्तर होणार होतं. त्यानंतरचा आपला 48वा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्यापैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहते? 2011च्या जनगणनेनुसार तर किती टक्के लोकसंख्या आपल्या या ठिकाणी विचारलेलं आहे. तर अ आहे मुंबई, ब चेन्नई, क कलकत्ता आणि ड दिल्ली. तर कोणकोणती शहरे आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की पर्याय नंबर 3 मधलं अ, ब, ड मुंबई, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणी राहते. म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 49वा प्रश्न आपला, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या डॅश टक्के आहे. तर किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की 17.5% आहे. तर 2011 मध्ये भारताची लोकसंख्या 17.5% होती. त्यानंतरचा आपला 50वा प्रश्न काय म्हणतो पहा, की भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने किंवा विधाने बरोबर आहेत ते सांगा. अविधान आहे जास्तीत जास्त 2 आपत्तीनुसार 2050 सालापर्यंत देशाचा लोकसंख्येत स्थिरता आणणे. सार्वत्रिक लसीकरण. क आहे अर्भके मृत्यूचं प्रमाण प्रति हजारी 330% पेक्षा खाली आणणे. तर यापैकी कोणते विधाने जे की बरोबर आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे की विधाने अ, ब, क हे सर्व या ठिकाणी बरोबर आहेत. आता हे सर्व काही विधाने या ठिकाणची बरोबर विधाने आहेत. तर मित्रांनो आपला हा पार्ट 1 चा भाग आहे, ज्यामध्ये आपण पुरे 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तर पार्ट आपण 2 मध्ये याच्या उर्वरित दुसऱ्या भागामध्ये आपण जे आहे सर्व काही 50 प्रश्न आपण पाहू, जो की याचा भाग 2 चा व्हिडिओ आपण इव्हिनिंग पर्यंत आपल्या चॅनलवर अपलोड करून टाकून देऊ. जर तुम्हाला या प्रश्नासंदर्भात काही डाऊट्स किंवा काही समस्या वाटत असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. आणि जर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेतला नसेल तर टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.